ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांच्या रक्तातच बेईमानी, राजीनामा देऊनचा पुन्हा मागची पुनरावृत्ती झाली तर शिवसैनिक आता गप्प बसणार नाही, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिल्लीच्या पत्रकार परिषदेतून दिला. ऑपरेशन टायगर नंतर शरद पवारांचा पक्ष आता अलर्ट मोडवर आला असून पक्षातले वरिष्ठ नेते खासदारांशी संपर्क साधणार आहेत. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये एक महत्त्वाची बैठक होईल अशी माहिती मिळते. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असल्याची माहिती. खासदार फुटीवर भास्कर जाधव आक्रमक झाले. जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, पक्षांतर बंदी कायदा रद्दच करा असं म्हणत जाधवांनी सरकारवर टीका केली. उद्धव साहेब घाबरू नका असा धीराचा सल्ला देखील दिला. भाजपचा आणि ऑपरेशन टायगरचा काही एक संबंध नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष वाढवावा असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस, ज्या दिवसापासून त्यांनी सूत्र स्वीकारली त्या दिवसापासून अधोगती सुरू झाली असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी राऊतांवर टीका केली. हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड आहे, हे लचके तोडण्याचं काम करतायत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. त्यांच्याकडे पैसे आहेत त्यामुळे ते लोकशाहीचे लचके तोडतायत असं पटोले म्हणाले. ऑपरेशन टायगर संदर्भात भाजपा नेते केशव उपाध्यायांनी ट्विट करत ठाकरेंवर टीका केली. फक्त तोंड पाटीलकी करणाऱ्या विकास कामांना खोडा घालणाऱ्या उद्धव ठाकरे राऊत जोडीला जनतेने जागा दाखवली आणि कायमचं घरी बसवलं असं उपाध्याय म्हणाले. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार राजाभाऊ वाजे यांनी जय महाराष्ट्रला दिली. माझा कुठेही जाण्याचा प्रश्नच नाही असं विधान सुद्धा वाजेंनी केलं. सुषमा अंधारेंचं राजकारण कल्पनारम्य असं नेहमीच पाहायला मिळतं. राजकीय नैराश्य आलं की नेते अशीच भाषा करतात अशी टीका राम कुलकर्णी यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरुवात केल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव हे काल खासगी विमानानं दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या परभणीतल्या घरासमोर नीरव शांतता बघायला मिळते. तसंच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे. नागपूरमधल्या ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश पार पडला. महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. वाशिममधल्या उबाठा नेते विजय शेंडगे यांनी खासदार संजय देशमुख यांना इशारा दिला. खासदार संजय देशमुख फुटले तर त्यांनी पुन्हा वाशिममध्ये येऊ नये, अन्यथा त्यांची गाडी पेटून देऊ अशी सोशल मीडिया पोस्ट शेंडगेंनी केली. सामनाच्या अग्रलेखावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये बेईमानांची पैदास करण्याचं तंत्र भाजपनं अवलंबले अशा शब्दात सामनामधून भाजपचा समाचार घेण्यात आला. ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन दिले. यासोबतच कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नये अशी मागणी करण्यात आली. शिवसेना फुटीवर अखिल चित्रे यांनी एक्स पोस्ट केली. काही सुकलेली पानं गळून पडतील आणि इकडे तिकडे विखुरली जातील, पण जनतेच्या विश्वासाच्या मुळांवर उभा असलेला भक्कम वृक्ष अशा वाऱ्याच्या झोतानं उन्मळून पडत नाही अशा शब्दात त्यांनी पक्षफुटीवर प्रतिक्रिया दिली. मुंबई महानगरपालिकेचे गटनेते अमेय घोलेंची एक्सपोज सध्या चर्चेचा विषय ठरते. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा चाणक्य अशा शब्दात घोलेंनी एक्स पोस्ट केली. ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंसोबत सामील होत असताना ही पोस्ट चर्चेचा विषय ठरते. पावसाळी अधिवेशनापूर्वी रस्ते, पूल, शासकीय इमारती आणि कुंभमेळा कामांचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आढावा घेतला. विकसित महाराष्ट्र 2047च्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा 20 वर्षांचा विकास आराखडा तयार करा असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. राज्यातल्या राजकीय घडामोडींवर आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न सोडून घोडेबाजार सुरू आहे. फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे अशा शब्दात रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात आहे. उभाटाचे 6 खासदार दिल्लीत असल्याची माहिती. संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, संजय दीना पाटील, ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर दिल्लीत असल्याची माहिती. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आता संजय राऊत यांनी सुद्धा दुजोरा दिला. अपना सपना मनी मनी, महाराष्ट्रातल्या खासदारांना 15 कोटीमध्ये विकत घेतलं असा उल्लेख राऊत यांनी ट्विटमध्ये केला.
ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या आज दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठक होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. ठाकरेंच्या खासदारांची शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाची तारीख ठरली आहे. 19 जूनला मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार अशी सूत्रांची माहिती आहे. गोरेगावच्या रेस्को सेंटरमध्ये 19 जूनला 6 खासदार प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राज्य शासनाचे जमीन मोजणीचे शुल्क आणि वर्गीकरणामध्ये मोठे बदल केले. कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयात होणार आहे. नियमित मोजणी 90 दिवसामध्ये आणि द्रुतगती मोजणीसाठी 30 दिवसांचा नवा फॉर्म्युला करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. पत्रातून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित करा अशी मागणी केली. पुणे बाजार समिती देशातील सर्वात महत्त्वाच्या कृषी बाजारपेठांपैकी एक आहे.